सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा मंगलध्वनी व आई राजा उदो उदो श्री सप्तशृंगी माते की जय अशा जयघोषात आद्य शक्तिपीठ म्हणून ओळख असलेल्या सप्तशृंगी गड आज नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं भाविकांच्या गर्दीने दणाणून गेला आहे। हजारोंच्या संख्येने भाविक नवरात्राच्या निमित्तानं आई भगवतीचे दर्शन घेण्यासाठी गडाकडे येत आहेत। महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिणी राजराजेश्वरी श्री सप्तशृंगी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास घटस्थापनेपासून सुरुवात झाली आणि मातेच्या पूजनानंतर उत्सवालाही सुरुवात झाली। यावर्षी खास सोन्या चांदीच्या दागिन्यांचा साजशृंगार करण्यात आला असून यामध्ये 9 कोटी रुपयांचे सोन्याचे तर 4.5 लाख रुपयांचे चांदीचे दागिने आहेत। नवरात्रीनिमित्त पहिल्या माळेला श्री भगवतीस पांढऱ्या रंगाचे भरजरी 11 वार पैठणी महावस्त्र व 3 वार चोळी नेसवण्यात आली। पैठणीला भारतीय संस्कृतीमध्ये पवित्रता, समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते। तसेच 11 वार म्हणजेच 5.5 मीटर पैठणी साडी ही अखंड सौभाग्याचं प्रतीक मानले जाते। देवीच्या अलंकाराची घटस्थापनेच्या दिवशी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। अलंकाराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी गर्दी केलेली होती। त्यानंतर हे अलंकार मंदिरात ठेवण्यात आले। पंचामृताने देवीच्या उत्सव मूर्तीवर अभिषेक करण्यात आला। नाशिकहून दर 10 मिनिटाला सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। आपल्या सगळ्यांना देवीचं दर्शन व्हावं आणि माता भगवतीचे आशीर्वाद मिळावे यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था प्रशासनाने केली आहे। देवीला पांढऱ्या महावस्त्रासोबतच सुवर्ण मुकुट, कमरपट्टा, पावले हे अलंकार देण्यात आले आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये लिहा। आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करा। सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा।